पालिकेत आयोजित महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात गायीच्या शेणापासून बनवलेल्या चप्पल आणि इतर वस्तूंनी लक्ष वेधून घेतलं। इंद्रभवनच्या प्रांगणात चमचमीत मसालेदार पापड, कुरड्या, लोणची ते मंचुरियन, पाणीपुरी, कचोरी अशा अनेक पदार्थांचे स्टॉल सुंदर पद्धतीने बहरले होते। तर दागिने, साड्या, ड्रेस मटेरियल या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। या प्रदर्शनात 300हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता। दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं दिनांक 17 आणि 18 मार्च रोजी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये ड्रेस मटेरियल, साडी, लग्नातील रुखवताचं साहित्य, कडक भाकरी, शेंगा चटणी, शेंगापोळी, जवस, कारळं, शेंगापोळी, धपाटे, सर्व प्रकारचे पापड, मसाले, तिखट मसाले, हर्बल तेल, झाडू, खराटा, मूर्ती विक्री, कॉस्मेटिक साहित्य, वडापाव, पाणीपुरी, चायनीज पदार्थ, फ्रूट, धपाटे, कॉकटेल पेय आदी शहरी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शनामध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला। याविषयी सुमन गायकवाड यांनी अधिक माहिती दिली। तुम्ही शेणाच्या वस्तू घ्या आणि ते गाईला आम्ही तिकडे खाऊ घालतो किंवा त्याच्यापासून तुम्ही जरी केला तरी गाई सांभाळणार ना तुम्ही। जर तुम्ही पण केलात, प्रोडक्ट विकलेत तर गाई सांभाळणार तुम्ही। म्हणून गोवंश वाचवा उद्देश त्याचा। शेणापासून तयार केलेले आहेत। हो, हा गणपती पण शेणापासूनच, हो शेणापासूनच। शेणापासूनच इथं हो 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 घेतात। ज्याला माहीत आहे, ज्याला अनुभव आहे की हे चांगलं आहे, सायंटिफिक पण ह्याला आहे, तुम्ही गुगलवर विचारा की त्याचा काय अर्थ फायदा होतोय, ते घेतात। हो, चप्पल म्हणजे शेणाचीच आहे, मग त्याच्यापासून बी आपल्याला सायंटिफिक ऊर्जा मिळते ना शरीराला। आता पहिलं कसं सारवायचे, आता कुठं सारव नाही, मग तुम्हाला ते शरीराला काहीच मिळत नाही शेणापासून, म्हणून ते ह्या वस्तू केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे नेहा फूड्स यांच्या विविध प्रकारच्या शेवयांना चांगली मागणी असल्याचं सुनंदा पिंपळे यांनी सांगितलं। शेवया, पापड, सगळ्या फ्लेवरच्या शेवया, टॅमॅटो शेवाई, पालक शेवाई आणि कोंड्याचे पापड, ज्वारीचे पापड, पारंपरिक दृष्टिकोनातून सगळं सडून वगैरे व्यवस्थित करते आणि मिक्स डाळींचे सांडगे, मसाला, काळा मसाला, भरपूर आयटम आहेत माझ्याकडे। तसे आम्ही घरगुती व्यवसाय करतो। माझी मुलगी साथ देते, माझा सून साथ देते, मुलगा साथ देतो। आम्ही सगळे मिळून घरगुती व्यवसाय करतो आणि हाताने स्वतः केलेले घरचे घरगुती प्रोडक्ट्स आहेत सगळे। त्यांच्या तुलनेतून कमी किमती ठेवलेले आहेत। घरगुती असून, कष्ट करून केलेले असून सुद्धा किमती कमी आहेत आणि प्रतिसाद आहे लोकांचा, म्हणजे चालू आहे। दरम्यान या प्रदर्शनात मनपा महिला कर्मचाऱ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर, निबंध, पारंपरिक वेशभूषा, समूह गायन, ग्रुप डान्स, रस्सीखेच, काव्यवाचन, पाककला या विविध स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं। पाककला तसं लिंबू चमचा स्पर्धेचा आनंद महिलांनी लुटला।